महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि क्रांतीचे महासूर्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवराय यांना मानाचा मुजरा करतो. आजच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती महोत्सवाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे आदरणीय राज्यपाल श्री जिष्णुदेव वर्माजी, आपल्या महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, आपल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार, सभापती राम शिंदेजी, उपाध्यक्ष अण्णा बनसोडेजी, ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळजी, मंगलप्रभात लोढाजी, आशिष शेलारजी, नुकतंच ज्यांचं कार्य अहवाल आपण प्रकाशित केला ते सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटजी, संजय राठोडजी, महापौर ऋतुताई तावडे, माजी खासदार राहुल शिवाळे, आमदार दीपक केसरकर, आमदार कालिदास कोळंबकर, भंते भनंत डॉक्टर राहुल बोधी महाथेरोजी, मुख्य सचिव राजेश अग्रवालजी, आयुक्त अश्विनीताई भिडे, पोलीस महासंचालक सदानंद दाते, पोलीस आयुक्त देवेंद्र भारती, प्रधान सचिव श्री हर्षदीप कांबळे, कोकण आयुक्त श्रीमती रुबल अग्रवाल, राज्यपाल बोध यांचे सचिव प्रशांत नारनवरे, श्री नागसेन कांबळे, भाई गिरकर, विशेष रूपाने या ठिकाणी उपस्थित माननीय भीमरावजी आंबेडकर आणि उपस्थित सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, मला एक फॉरेन डेलिगेशन करून नागपूरला कार्यक्रमाकरता जायचं असल्यामुळे मी माननीय राज्यपालांची परमिशन घेतली आणि पहिले बोलण्याकरता या ठिकाणी उभा आहे. सर्वप्रथम आपल्या सर्वांना मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. या महामानवाला आपण जेवढं अभिवादन करू तेवढं कमी आहे, कारण एक व्यक्ती किती मोठं परिवर्तन घडवू शकतो हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दाखवून दिलं. आपण जर एक विचार केला, एक व्यक्ती, एक पेन आणि एक पुस्तक, म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांची कलम आणि त्या कलमेने लिहिलेलं भारताचं संविधान याने संपूर्ण भारताला बदलून टाकलं. भारतामध्ये समतेचं राज्य प्रस्थापित करण्याचा मार्ग मोकळा केला. समाजामध्ये भेदाभेद दूर केला. मानवतेला काळीमा फासणाऱ्या प्रथा संपवल्या आणि सगळ्यात महत्वाचं, सर्व प्रकारचे भेद, जातीभेद, धर्मभेद आणि महिला पुरुष भेदही संपवण्याचं काम हे या एका संविधानाने केलं. आणि म्हणूनच आपण नेहमी असं म्हणतो की आज भारत प्रगती करतोय, त्याचं एकमेव कारण भारताला मिळालेलं संविधान, जे जगातलं सर्वोत्तम संविधान आहे असं आपण निश्चितपणे म्हणू शकतो. आणि म्हणून आज आपण त्यांना त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने अभिवादन करतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे असं व्यक्तिमत्व आहे की जगाच्या पाठीवर जर कुठल्या एका व्यक्तीच्या जयंतीचे सर्वाधिक कार्यक्रम होत असतील तर ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे होतात. जगातल्या कानाकोपऱ्यामध्ये ही सगळी कार्यक्रम आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि हे कार्यक्रम एक प्रकारे त्यांच्या कार्याला दिलेली मानवंदना आहे. सगळ्यात महत्वाचा संदेश जो भगवान गौतम बुद्धांचा संदेश त्यांनी आपल्याला दिला तो म्हणजे अत्तदीप भव, म्हणजे स्वतः प्रकाशमान व्हा, कोणावर अवलंबू नका, तुमच्यातला प्रकाश जागृत करून आपल्या पायावर उभं राहा. हा जो काही त्यांनी दिलेला संदेश आहे तो मला असं वाटतं की मानवाच्या कल्याणाचा सर्वोत्तम संदेश म्हणून आपण त्याच्याकडे पाहू शकतो. खरं म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक चळवळीचा उल्लेख आपण नेहमी करतो आणि तो सर्वार्थाने अत्यंत महत्वाचा आहे. पण तो उल्लेख करत असताना अनेक वेळा त्यांचे वेगवेगळ्या क्षेत्रातले जे काही कॉन्ट्रीब्युशन्स आहेत
ते कुठेतरी मागे पडतात. आणि म्हणून केवळ एक विषयावर या ठिकाणी मी बोलणार आहे, आणि ते म्हणजे त्यांनी जो भारताच्या अर्थकारणाला एक प्रकारे जी दिशा दिली ती अत्यंत महत्वाची आहे. याचं कारण आपल्याला कल्पना असेल की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये ज्यावेळी डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी मिळवली त्यावेळी त्यांचा प्रबंध हा जो काही आपल्या रुपया आहे, प्रॉब्लेम्स बिफोर इंडियन रुपी, अशा प्रकारचा प्रबंध त्यांनी तयार केला. आणि या प्रबंधामध्ये त्यांनी ज्या गोष्टी मांडल्या त्या याकरता महत्वाच्या आहेत की त्यानंतर त्या प्रबंधात त्यांनी असं सांगितलं होतं की भारतामध्ये एक सेंट्रल बँक असली पाहिजे, त्याशिवाय भारतामध्ये बँकिंग हे आपल्याला करता येणार नाही. दुसरं त्यांनी सांगितलं होतं की वर्षानुवर्ष आपल्या करन्सीचं म्हणजे चलनाचं सिल्वर स्टँडर्ड आहे ते संपवलं पाहिजे आणि गोल्ड स्टँडर्ड केलं पाहिजे. आणि तिसरं त्यांनी हे सांगितलं होतं की विनिमय दर बघू नका, करन्सीची पर्चेसिंग पॉवर बघा. आणि त्यानंतर ज्यावेळी बँकिंग व्यवस्थेच्या संदर्भात हिल्टन यंग कमिशन तयार झालं आणि ते भारतामध्ये आलं त्यावेळी त्या कमिशन समोर सर्वात विस्तृत साक्ष ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची झाली. आणि ती साक्ष झाल्यानंतर हिल्टन यंग यांनी आपल्या अहवालात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या पुस्तकाचा उल्लेख करून आणि त्यांच्या साक्षीचा उल्लेख करून त्यात हे लिहिलेलं आहे की भारताला एक सेंट्रल बँक ही आवश्यक आहे आणि म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करा. त्यामुळे जी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्थापित झाली आहे याची मूळ आयडिया ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती. दुसरं आपल्याला कल्पना आहे की त्यानंतर भारतामध्येही आणि जगाने त्यांच्या करन्सी करता गोल्ड स्टँडर्ड हे स्वीकारलं. म्हणजे सोन्याचा साठा इक्विव्हॅलंट हा तयार करायचा, हे गोल्ड स्टँडर्ड स्वीकारलं आणि अनेक वर्षापर्यंत ते गोल्ड स्टँडर्ड चाललं. आजही ते चालतंय. पण आज ते का बरं अत्यंत महत्वाचं आहे? आज ज्यावेळी अमेरिकेसारख्या देशामध्ये एक्सचेंज हे डॉलरवर झाल्यामुळे करन्सीचं गोल्ड बॅकिंग त्यांनी काढून टाकलं. आज पुन्हा एकदा अमेरिकेसारख्या देशालाही वाटतं, चीन सारख्या देशालाही वाटतं की आपली करन्सी गोल्ड बॅकिंगची असली पाहिजे आणि मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा गोल्ड स्टँडर्ड करे. एका वेगळ्या पद्धतीनं आता अमेरिकाही चालला आहे, चीनही चाललाय आणि जगभरातली सोन्याची खरेदी आज त्या ठिकाणी चाललेली आहे. याचा अर्थ जे 1923 मध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं ते जगाने स्वीकारलं आणि आज पुन्हा जग ते स्वीकारत आहे. आणि तिसरी गोष्ट आपण जर बघितलं तर आताच्या काळामध्ये विनिमय दराचा विचार फार होत नाही. आपण अनेक वेळा म्हणतो डॉलरच्या तुलनेत आता रुपया घसरला, डॉलरच्या तुलनेत 92 रुपये 93 रुपयेपर्यंत आता $1 झाला. पण जग आता असं पाहत नाही. जग रुपयाची खरेदीची क्षमता काय आहे ही पाहते. $1 काय खरेदी होऊ शकतं आणि तेच खरेदी करायला किती रुपये लागतात. कारण जेव्हा एक्सपोर्ट ओरिएंटेड इकॉनॉमी होते त्यावेळेस विनिमय दर महत्वाचे राहत नाही, तर त्याची पर्चेसिंग पॅरिटी किती आहे ही त्या ठिकाणी महत्वाची असते. त्यामुळे मला असं वाटतं की हे जे आर्थिक विचार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1923 साली सांगितले होते, त्या पुस्तकात नमूद केले होते, आजच्या ग्लोबलाइज्ड अर्थकारणामध्येही तेच सगळ्यात महत्वाचे ठरतायत, तेच सुप्रस्तुत ठरतायत आणि त्याच्यावर आधारितच आपल्या संविधानाने आपली अर्थव्यवस्था उभी केली आहे. आणि म्हणूनच आता आपण जगातली तिसरी अर्थव्यवस्था होतो आणि लवकरच दुसरी आणि पहिल्याकडे आपण वाटचाल करू आणि त्याची दिशा देणारं आपलं संविधान आणि ते संविधान लिहिणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि म्हणूनच आज मला असं वाटतं खरं म्हणजे त्यांच्या जीवनातल्या वेगवेगळ्या गोष्टींवर जर आपण प्रकाश टाकू लागलो तर संपूर्ण दिवस जाईल. पण माननीय राज्यपाल महोदयांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी हा कार्यक्रम चाललाय. त्यांच्यासमोर अधिक बोलणं हे देखील कुठल्याही शिष्टतेला धरून नाही. आणि म्हणून मी पुन्हा एकदा
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो आणि आज हा अतिशय सुंदर कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे महानगरपालिका आयोजित करते. महानगरपालिका खूप चांगल्या व्यवस्था या ठिकाणी करते. राज्य सरकार, पोलीस सगळे सोबत असतात. इथलं प्रदर्शन अतिशय सुंदर असतं. त्यामुळे मी मुंबई महानगरपालिकेचेही, बृहन्मुंबई महानगरपालिकेचेही मनापासून आभार मानतो आणि पुन्हा एकदा माननीय राज्यपाल महोदयांची क्षमा मागून या ठिकाणून जाण्याची त्यांच्याकडनं अनुमती घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय भारत.